एच-पी-व्ही जर आपल्याला कळालाय, की हा झालाय, हे कसं कळणार? हे एच-पी-व्ही झाला आहे, हे तर तुम्हाला महिलांमध्ये जर आपण विचार करायचा झाला, तर पॅप स्मिअर आणि कोल्पोस्कोपी ह्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट आहे, ज्या मेजर रोल आहे त्यांचा डायग्नोस्टिक प्रोसिजरमध्ये, तर ह्या टेस्टिंगने तुम्हाला जरूर कळतं, की एच-पी-व्ही झाला आहे का? सर्व्हायकल कॅन्सर चे काही प्री कॅन्सरस चेंजेस झालेले आहे का सर्व्हिक्समध्ये? तर ह्या 2 डायग्नोस्टिक टेस्ट आहे, या नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरतील. ज्यांना झालेलं नाहीये अजून काहीच कुठलंच इन्फेक्शन, मग त्यांनी आत्तापासून काय सगळी काळजी घेतली पाहिजे? सर्व्हायकल कॅन्सर झालेला नाहीये किंवा आपल्याला तो होऊ शकतो, असा जर विचार असेल आणि अशी भीती असेल, तर ती नक्कीच ठेवावी आणि त्यासाठी आपण नक्कीच लसीकरणाचा विचार करावा. साधारणतः 8 ते 13 वयोगटामध्ये जर सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन घेतलं, तर त्याचे 2च डोस लागतात. हं. पहिला आणि 6 महिन्याने. 13 वर्षावरील मुलींना म्हणजे 14 वर्षापासून 3 डोस लागतात. पहिला 2 महिन्याने आणि 6 महिन्याने. तर सर्व्हायकल कॅन्सरच्या व्हॅक्सिनेशनचा पॅरेंट्सने नक्कीच विचार करावा आणि द्यायलाच पाहिजे मी तर सांगते.